नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण NCMC कार्डबद्दल एक महत्त्वाचं अपडेट घेऊन आलेलो आहोत। तर जे 199 रुपयाचं NCMC कार्ड होतं ते आता काही ठिकाणी 300-400 रुपये त्यासाठी घेतले जात आहेत अशी तक्रार येत आहे। म्हणून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला स्पष्ट करून सांगते की हे जे कार्ड आहे ते अजूनही सक्तीचं झालेलं नाही। हो, तुमचं काम सध्या आधार कार्डवरही होत आहे। महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजेच ST महामंडळानं NCMC स्मार्ट कार्ड उपक्रम सुरू केलेला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणावर नोंदणी सुरू आहे। महिला सन्मान योजनेतील लाभार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे। ज्येष्ठ नागरिकांचाही त्या ठिकाणी सहभाग आहे। पण सर्वात महत्त्वाचं 80% नोंदणी पूर्ण होईपर्यंत हे कार्ड तुम्हाला सक्तीचं नाही, अनिवार्य होणार नाही। म्हणजे आता लगेच तुम्हाला घाई करायची गरज नाहीये। सध्या अनेक आगारांमध्ये बस स्थानकामध्ये मोठी गर्दी दिसते। रांगेत तासनतास त्या ठिकाणी तुम्हाला उभं राहावं लागतंय। त्यामुळे काही लोक त्या ठिकाणी अधिकृत खाजगी एजंटकडे वळताना दिसत आहेत। लवकर काम होईल या अपेक्षेने ते तिथं जात आहेत। पण इथेच काळजी घ्यायची आहे तुम्हाला। जी अधिकृत NCMC कार्डची किंमत आहे ती 199 रुपये आहे। त्यापेक्षा जास्त पैसे देण्याची गरज नाही। जर कोणी 300-400 रुपये मागत असेल तर विचार करा, उगाच जास्त पैसे का द्यायचे। हे कार्ड सध्या सक्तीचं नाही, म्हणून फक्त गर्दी टाळण्यासाठी जास्त पैसे देऊ नका। तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे की तुम्ही थेट ST आगारातून हे कार्ड काढाल। त्याचा अधिकृत शुल्क म्हणजेच 199 रुपयेच त्या ठिकाणी देणार आहात आणि कार्ड अजून अनिवार्य नाही। तुमचं काम सध्या आधार कार्डवरही सुरू आहे, होत आहे। गर्दी कमी झाल्यानंतर तुम्ही शांतपणे आगारातून हे कार्ड काढून घेऊ शकताय। उगाच घाई करू नका, एजंटला पैसे देण्याची गरज नाहीये। डिजिटल सुविधा चांगली आहे, पण नागरिकांनीही जागरूक राहणं तितकंच महत्त्वाचं आहे। गर्दी आहे म्हणून चुकीच्या पद्धतीला तुम्ही चालना देऊ नका। जास्त पैसे तुम्ही खिशातून घालवू नका। अधिकृत मार्गानेच हे काम करून घ्या। तुमच्या भागात परिस्थिती कशी आहे, रांगेत किती वेळ थांबावं लागतंय, किती रुपये त्या ठिकाणी घेतले जात आहेत, कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून कोणालाही 199चं कार्ड 300, 400, 500 रुपये देऊन घेऊ लागू नये। जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या। आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाताना सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।